चंद्रपूर वनी आणि लोकसभा निवडणूक 2024 19 एप्रिल 2024 रोजी मतदानाची तारीख निश्चित झालेली आहे। त्या अनुषंगाने आज देशाची व्यवस्था बघितली, इलेक्ट्रॉनिकसारखे 2 नंबरच्या पैशाची फंडिंग राजकीय पक्षांना मिळण्याची घोषणा झालेली आहे आणि ते मिळालेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघितलं तर एका कॉन्ट्रॅक्टरनी 7 लाख आणि एक कोळसा व्यापारीने 5 लाख अशा प्रकारची फंडिंग सरकारला आणि राजकीय पक्षांना दिलेली आहे। हा पैसा कुठून आला याची चौकशी करण्याचा अधिकार ना जनतेला आहे ना आणि शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांना आहे। ही खूप मोठी शोकांतिका आहे। कुठे चालला हा देश? त्या पित्तर्थ पाहिलं तर आज कास्तकारांना त्यांच्या शेतमालाचा हमीभाव नाही मिळत, त्यांच्या मेहनतीचा पैसा नाही मिळत, त्यांना आज मरणाच्या दारी नेऊन ठेवलेलं आहे ह्या सरकारने आणि इथल्या विरोधी पक्षांनी। ही एक मोठी शोकांतिका आहे की आज देशामध्ये शिक्षणाचे खाजगीकरण झालेले आहे, बहुजनाचे पोरं त्यापासून वंचित होऊन राहिलेले आहे, महागाई वाढलेली आहे शिक्षणाची, बहुजनाचे पोरं शिकणार कसे त्याच्याकडे पण यांचं लक्ष नाही। आज चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढी औद्योगिक क्रांती आहे तरी ह्या औद्योगिक क्रांतीच्या इथल्या लोकल आणि स्थानिक बेरोजगारांना रोजगार नाही, प्रकल्पग्रस्तांना रोजगार नाही। त्यानंतरही सुद्धा प्रकल्पग्रस्तांना आंदोलन करावं लागते आणि आमचे इथले नेते कुंभकर्णी झोपी राहते। त्यानंतर ह्या जिल्ह्यामध्ये देशातून जगातून सर्वात जास्त प्रदूषण वाढलेलं आहे, इथं आरोग्याच्या समस्या आहे तरी येथील जिल्ह्यातील नेते मंत्री कधीही उपाययोजना करत नाही। हे सर्वात मोठी शोकांतिका आहे। म्हणून नवीन क्रांती आणण्याकरिता तेली समाजाचा आशीर्वाद घेऊन व ओबीसी समाजाचा आशीर्वाद घेऊन और बहुजनाचा आशीर्वाद घेऊन आज मी राजेश वारलूजी बेले लोकसभा निवडणूक जिंकण्याचा संकल्प घेऊन संपूर्ण जनतेसमोर आलेला आहो। तरी संपूर्ण बहुजन ओबीसी तेली समाजांना मला विनंती आहे का मला भरभर मत करून विजय करून ह्या जिल्ह्यामध्ये क्रांती घडवण्याचे काम करावे। धन्यवाद। जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र।